वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुमंदे भवबंधै मुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणी आणि जाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती धनु तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैशीची. तो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशी. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तुम्हीच्या आत्मा आप्त काम धरीन मन कोणा करावे म्या. शंका समाधान आपण मागच्या वेळी पाहिलं. आता पहिल्या तरंगाचं रहस्य सांगतात. एकंदर या तरंगामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, सार रूपाने विचार मांडलेला आहे. प्रत्येक तरंगाच्या शेवटी हे रहस्य आहे. रहस्य म्हणजे थोडक्यामध्ये तात्पर्य. आपल्याला विस्तार जरी लक्षात नाही आला तरी त्याचं तात्पर्य लक्षात यावं म्हणून त्या प्रत्येक, जसं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रत्येक अध्यायाचं तात्पर्य दिलेलं आहे ठाकरे महाराजांनी. सार रूपाने अध्याय, तर पूर्ण अध्याय नाही कळाला तरी सार रूपाने कळावा. तसं आपण जे चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो, कमीत कमी नेमकं त्या तरंगामध्ये नेमकं काय सांगायचं आहे, त्याचं तत्व काय आहे हे तरी आपल्या लक्ष यावं म्हणून पहिल्या तरंगाचं रहस्य प्रतिपादन करतात. मुख्य वेदांत शास्त्र म्हणजे व्यासकृत ब्रह्मसूत्रे, त्यावर सुमारे 10-12 भाष्ये झालेली आहेत. त्यापैकी श्री शंकराचार्य, श्री रामानुजाचार्य, श्री मध्वाचार्य, श्री वल्लभाचार्य यांचे भाष्य प्रसिद्ध असून त्यांचे संप्रदायही चालू आहेत. बाकी निंबार्क, विज्ञान भिक्षू वगैरेंची भाष्य प्रचलित नाहीत. श्री शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात अथातो ब्रह्मजिज्ञासा या सूत्रानुरूप अनुबंध चतुष्टय सांगण्याची जी सरणी घातली आहे, त्याचप्रमाणे मूल विचारसागर कर्त्यांनी या पहिल्या तरंगात आरंभी अनुबंध चतुष्टयाचे वर्णन केले आहे. एकंदर मुख्य वेदांत शास्त्र आहे आणि वेदांत शास्त्र म्हणजे वेदातला भाग. त्या वेदांत शास्त्रामध्ये मानवी जीवनाचं परम कर्तव्य काय हे सांगितलेलं आहे. आणि ते परम कर्तव्य आपण जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. पण त्याच वेदांत शास्त्रावरती व्यास महर्षींनी काही भाष्य केलेलं आहे. त्याचा पहिल्या आरंभाला विचारून गेलेला आहे. त्याला ब्रह्मसूत्र. जवळजवळ त्या शास्त्रावरती 10-12 भाष्यकार होऊन गेले बरं का. शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे, रामानुजाचार्यांनी भाष्य केलेलं आहे, मध्वाचार्यांनी भाष्य केलेलं आहे, श्री वल्लभाचार्यांनी भाष्य केलेलं आहे. अशी काही ठोकळ नावं दिलेली आहेत. म्हणजे या वेदांत शास्त्राचं महत्व सर्वसामान्यांना जिज्ञासुना करण्याकरता मूळ वेदांत शास्त्र हे संस्कृतच आहे. त्या संस्कृताचा पुन्हा विस्तार संस्कृतमध्येच केलाय बरं का, भाषांतर केले. मूळ ग्रंथ संस्कृत आणि त्याचं पुन्हा भाषांतर संस्कृतमध्येच विस्ताराने केलेलं आहे सगळ्या भाष्यकारांनी. का, त्या काळामध्ये संस्कृतचा अभ्यास करणारे लोक पुष्कळ होते. संस्कृत अभ्यास करणारे अभ्यासक भरपूर होते, जिज्ञासू होते. त्यांच्याकरता त्यांनी ते संस्कृतमध्ये भाषांतर केलेलं आहे. मग ते भाषांतर करत असताना त्या भाष्यामध्ये
आचार्यांनी शंकराचार्यांनी एक सूत्र मांडलेलं आहे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. बर का. आता मनुष्याने काय केलं पाहिजे? ब्रह्म जिज्ञासा केली पाहिजे, म्हणजे ब्रह्माला जाणण्याची इच्छा केली पाहिजे. कधी केली पाहिजे? आतापर्यंत तुमची ही साधना झाली, आता याच्यामध्ये तुम्ही प्रवृत्त झालं पाहिजे. बर का. तुमचा अधिकार प्राप्त झाला, आता अधिकार प्राप्त झाल्यानंतर या साधनामध्ये तुम्ही आता प्रवृत्त झालं पाहिजे. बरं का. आता म्हणून आता तो म्हणजे आता. आता होतो. हो, आता याच्यामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. मग ते प्रवृत्त होण्याकरता जी ब्रह्मजिज्ञासा निर्माण होण्याकरता काही अनुबंध चतुष्टयाची योजना केली या ग्रंथकर्त्यांनी. बरं का. की ती ब्रह्मजिज्ञासा एकाएकी अंतकरणामध्ये कोणाच्या अंतकरणामध्ये निर्माण होत नाही. ती ब्रह्मजिज्ञासा निर्माण होण्याकरता प्रत्येक ग्रंथाला त्यांनी अनुबंध चतुष्टय निर्माण केला. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? चतुष्टय म्हणजे 4. प्रतिपाद्य विषय काय, अधिकारी कोण, फल काय आणि यांचा संबंध काय, असा अनुबंध चतुष्टय केलेला आहे. जेवढे शास्त्र ग्रंथ आहेत त्या प्रत्येक शास्त्र ग्रंथाला अनुबंध चतुष्टय आहे. बरं का. हा अनुबंध चतुष्टय निर्माण झाल्याशिवाय जाणण्याची इच्छाच होत नाही. जे जाणायचं आहे ते नेमकं काय सांगायचं आहे, प्रतिपादन काय करायचं आहे त्यांना, मग तो प्रतिपाद्य विषय पाहिला पाहिजे. बरं ठीक आहे, हे प्रतिपादन करतात करतात कोण याचा अधिकारी आहे, त्या अधिकाराचा विचार केला पाहिजे. जे प्रतिपादन केलं अधिकाऱ्याकरता केलं, पण त्या अधिकाऱ्याच्या पत्रात काय पडणार आहे, फल, कोणतं फल मिळणार आहे, त्या फलाचा विचार केला. आणि त्या अधिकाराचा आणि फलाचा, ग्रंथाचा आणि अधिकाऱ्याचा संबंध काय, दोघांचा संबंध सांगितला. येन केन ह्या 4 गोष्टी जर साधकाच्या बुद्धीला जर कळतील तर तो जाणण्याकरता प्रवृत्त होईल. म्हणजे जिज्ञासा निर्माण होण्याकरता अनुबंध चतुष्टयाची योजना या ग्रंथकर्त्यांनी केलेली आहे. म्हणून अनुबंध चतुष्टयाचे वर्णन केले आहे. अनुबंध चतुष्टय वर्णन करते वेळी अधिकाऱ्याचे लक्षण सांगतानाच ज्ञान साधनाचाही विचार केला आहे. या रहस्यात प्रथम प्रतिज्ञेप्रमाणे सर्व अनुबंध सांगून नंतर अधिकाऱ्याचे कर्तव्य म्हणून ज्ञान साधनाचा विचार केला आहे. अनुबंध वर्णनापेक्षा मोक्ष स्वरूपाबद्दल 2 प्रकाराने जास्त वर्णन केले आहे. म्हणजे अनुबंध चतुष्टय सांगून नेमकं कोणतं साधन त्या अधिकाऱ्याने स्वीकारलं पाहिजे त्याच्याकरता ज्ञान साधनाला फार महत्व दिलं. बरं का. ज्ञान साधनाला महत्व दिलं म्हणजे काही कर्म सांगितलेलं आहे, उपासना सांगितलेली आहे आणि नंतर ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे कर्माचा विचार सांगितलेला आहे, उपासनेचा विचार सांगितलेला आहे आणि ज्ञानाचाही विचार सांगितलेला आहे. पण जो अधिकारी आहे त्याच्याकरता मात्र ज्ञानाच्या साधनाला अधिक भर दिलेला आहे. बरं का. कोणताही विषय सांगत असताना हे अनुबंध चतुष्टय तिथं हो असतात, त्याशिवाय जाणण्याची इच्छाच होत नाही. जाणण्याची इच्छाच होत नाही, लक्षात ठेवा. एखाद्या ग्रंथात प्रवृत्त व्हायचं कशा करता, पहिला प्रश्न आहे, काय फायदा काय याचा. लोक म्हणतात अहो कीर्तन 2 तास कीर्तन ऐकून काय मिळणार आहे, कशा करता 2 तास घालवायचे म्हणतात कामधंदा सोडून. याचा अर्थ काय, काय फल आहे ते सांगावं लागेल ना. फल सांगितल्याशिवाय प्रवृत्ती होणार नाही. त्यानं म्हणलं पंढरपूरला चला, कशा करता यायचं पंढरपूरला, फायदा काय. वारकरी व्हा, कशा करता वारकरी व्हायचं, फायदा काय त्याचा. माणसं विचारतात ना. त्यानं मला रोज हरिपाठ वाचत जा, कशा करता वाचायचा, म्हणजे काय फायदा काय त्याचा. म्हणजे फलाचा विचार करावाच लागतो.
अधिकाराचा विचार त्याच्याशिवाय प्रवृत्तीच होत नाही. त्याच्याशिवाय शास्त्रांनी वर्णन केले, कितीही मंद असला, मंदाती मंद माणसाला सुद्धा फलाची अपेक्षा आहे. फल मिळत असेल तरच प्रवृत्ती होते, फल मिळत नसेल तर प्रवृत्ती होत नाही. फायदा काय म्हणतात, त्याच्यापासून मिळणारा नेमकं काय? बरं, त्यातही असं आहे, माणसाचा स्वभाव जे मिळालं पाहिजे ते दृश्य पाहिजे, अदृश्य नको आहे. तुम्ही महिनाभर काम केलं तर खात्यावरती पगार जमा होतो कधी? दृश्य आहे. हे 2 तास महिनाभर घातलं, काय खात्यावर काय जमा आहे का? काहीच नाही. रोजच्या जीवनात त्याचा फायदा काय का? काहीच नाही. कशा करता करायचं म्हणतात माणसं. म्हणून फलाचा विचार सांगावाच लागला. फलाचा विचार, मग ते फल पदरात पडायचं असेल तर अधिकारी पाहिजे. मग कोणाच तरी पदरात पडत नाही, ते कोणाचे तर पदरात पडत नाही. मग ठीक आहे, त्याच्याच पदरात का पडतं? त्या फलाचा आणि अधिकाऱ्याचा काहीतरी संबंध आहे. मी सगळंच आलं बरं का. म्हणून अधिक भर दिला ज्ञान साधनाला बरं का. कर्माचा विचार मांडलाय, उपासनेचा विचार मांडलाय, योगाचा विचार मांडलाय, पण ह्या ब्रह्मजिज्ञासा निर्माण होण्याकरता ज्ञान साधनाचा विचार अधिक त्याने सांगितला बरं का. आणि तो सांगत असताना अनुबंध वर्णनापेक्षा मोक्ष स्वरूपाबद्दल 2 प्रकारचे जास्त वर्णन केले आहे. ज्याचं फल आहे मोक्ष. मोक्ष कशाला म्हणतात? मोक्षाची व्याख्या केली. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला मोक्ष म्हणतात. त्याच्या संबंधाने विचार मांडलाय 2 प्रकारामध्ये. जीव ब्रह्मरूपाच आहे, त्यास पुन्हा ब्रह्माची प्राप्ती, आणि आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार केव्हाही नाहीच, म्हणजे नित्य निवृत्त आहे, त्याचे पुन्हा नित्य निवृत्ती रूप मोक्ष हे प्रयोजन आहे, असे म्हणता येणार नाही. आपण याचा विचार करून आलो थोडा. त्या मोक्षामध्ये 2 भाग केलेत त्या ज्ञानामध्ये. एक प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती. ब्रह्मप्राप्तच आहे आणि दुःख नित्य निवृत्तच आहे. जे प्राप्तच आहे ते प्राप्त कशा करता करायचं, आणि जे निवृत्तच आहे नित्य ते निवृत्त कशा करता करायचं? निवृत्तच आहे, करण्याचा प्रश्नच येत नाही. प्राप्तच आहे, प्राप्तीचा संबंधच येत नाही. असा त्याच्यामध्ये 2 प्रकारची विभागणी केलेली आहे. पण असे 2 भाग मान्य नाही म्हणतात का? या शंकेचे दृष्टांतपूर्वक समाधान सांगितले आहे. त्यात मुख्य वर्म हे आहे की कोणासही प्राप्त असलेल्या किंवा निवृत्त असलेल्या पदार्थाविषयीच प्राप्त झाल्याचा किंवा निवृत्त झाल्याचा जो व्यवहार दिसतो तो मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याशिवाय दिसत नाही. एखादा कारकून कानावर लेखणी ठेवून भ्रमाने पुन्हा ती रुमालात न कांड्यात पाहत असतो. नंतर सहज कानास हात लावून पाहतो तो लेखणी मिळाली असे म्हणतो. पण लेखणी मिळाली म्हणण्यास चोरून नेली होती कोणी? ती कानावरच होती. पण मिळाली म्हणण्यास लेखणी हरवल्याचा मध्यंतरी भ्रम मानावाच लागतो. त्याचप्रमाणे मी ब्रह्मरूप नाही, ब्रह्म कोणीकडे आणि मी काय एकश्चित या भ्रमाने ब्रह्मप्राप्तीची आणि संसार निवृत्तीची इच्छा होते. सारांश जीवास भ्रम आहे म्हणून ब्रह्मप्राप्ती आणि संसार निवृत्ती अशा स्वरूपाचे प्रयोजन शास्त्र सांगते. हा एवढा विचार या पहिल्या तरंगामध्ये सांगितला. एवढा खटाटोप कशा करता केला? ब्रह्मप्राप्तच आहे आणि दुःख निवृत्तच आहे. ते घालवण्याकरता काय काय केलं पाहिजे? साधनाचा विचार मांडला. कशा करता? मी ब्रह्मरूप आहेच, पण तो आपला आहेचा निश्चय नाही आहे. का नाही आहे? भ्रम.
त्या भ्रमाच्या निवृत्ती करता सगळा उद्योग केलाय. काय भ्रम जर झाला नसता तर हे शास्त्रही जन्माला आलं नसतं. केवळ भ्रमाच्या निवृत्ती करता बरं का. भ्रम एवढा पक्का आहे, एवढा पक्का आहे, तो कशाने जात नाही. उद्या ब्रह्मदेव जरी सांगायला आला तरी जात नाही. त्या महाभारतातला दृष्टांत आहे ना, घडलेला प्रसंग आहे. कर्ण हा 5 पांडवांचा भाऊच आहे. कर्ण हा 5 पांडवांचा भाऊच आहे. तेव्हा कुंती मातेला वाटलं हे युद्ध कौरव पांडवांचं चाललंय आणि हा कर्ण माझाच मुलगा आहे, पण हा कौरवांच्या बाजूनं युद्धात प्रवृत्त झालाय. हा जर ह्यांच्याकडे आला तर हा वाचेल आणि अधिक आपलं नाव होईल बर का. म्हणून त्या कुंती मातेला राहवना, तिने ठरवलं काय हो, हे युद्ध सुरू होण्याच्या आधी आपण समजूत काढली पाहिजे. कोणाची? कर्णाची. मग तिने भेटण्याची योजना केली आणि त्याप्रमाणे कर्ण भेटला. आणि कर्णानं सांगितलं, कर्णा तू कौंते आहेस, तू राधेय नाहीस. त्याला राधेय म्हणत होते. राधेय, तू कौंते आहेस. सगळा इतिहास सांगितला बरं का. असं का घडलं, असं का घडलं. काही मंत्र आहेत. सूर्याची उपासना करत असताना काही मंत्र दिले आणि त्या मंत्राचं अनुष्ठान केलं कुंतीनं. कधी? ते लग्नाच्या आधी. आणि परिणाम त्यात सूर्य प्रसन्न झाला आणि पुत्र दिला बरं का. तिने विचार केला लग्नाच्या आधी आणि आपल्याला पुत्र, लोक काय म्हणतील म्हणून तिने तो पेटीत घातला आणि नदीत सोडून दिला. नदीत सोडून दिला. ती वाहत वाहत पेटी एका कडेला लागली आणि एका कोळ्याच्या हाताला लागली. ज्याच्या हाताला लागली तो होता, त्याचं नाव, त्याच्या बायकोचं नाव होतं राधा. आता बालपणीची लागली ती. आता त्यालाच माहित नाही जन्म म्हणजे आपल्याला काय. त्यांनी त्याला बाहेर काढलं, त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला त्यांनी घडवलं बरं का. त्यांना सांगितलं ही आई आणि हा बाप. आईचं नाव राधा. ते त्याच्या मनात बिंबलं. हा सगळा इतिहास कुंती मातेने सांगितलं. सगळं वास्तव असं आहे, तू माझाच आहेस, तू राधेय नाहीस, तू कौंते आहेस हे काढून टाक. कोण सांगते? जन्म देणारी आई सांगते. तरी कर्णावरती आईचा परिणाम झाला नाही. ते म्हणला मी राधेयच आहे. तसं शास्त्र सांगतं तू देह नसून तू ब्रह्म आहेस. ते म्हणतो मी देहच आहे. मी देहच आहे. का? देहच जन्माला येतो आणि देहच जातो. आत्मा येत नाही, जात नाही. काय आपल्याला दिसत नाही, व्यवहारच दिसत नाही ना. सगळं आज ते घडतं देहाच्या संबंधानेच घडतं. थांबा मी इथं देहाला ठेवतो आणि आत्म्याला घेऊन जातो, असं कुठं घडलंय? देहाशिवाय काहीच करता येत नाही, काहीही करता येत नाही. आज जो व्यवहार घडला जातो देहाच्या संबंधानेच व्यवहार घडला जातो. मग देहाच्या संबंधाने व्यवहार घडत असताना पक्का निश्चय झाला मी देह आहे, मी देह आहे. नुसता एवढाच निश्चय झाला नाही, ज्या कुलात जन्माला आलो, ज्या वर्णात जन्माला आलो, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे. बरं, त्याच्या पुढे काही कर्तृत्व तुमच्याकडे आले. कर्तृत्व करता करता तुम्हाला काम मिळालं, मी शिक्षक आहे, मी इंजिनियर आहे. म्हणजे कुठपर्यंत भ्रमाची अवस्था निर्माण झाली बघा ना. आणि असा एक जन्म नाही, अनेक जन्म गेलेत. एक जन्मात घडला असतं तर खडला काय तर व्यवस्था लावता आली असते हो.
आणि एक ह्या जन्मामध्ये घडलं आणि याच्यानंतर अनेक जन्म घेतले त्या जन्मामध्ये, तर या कशाचीच आठवण नाही ना. त्या मनुष्य देहामध्ये तरी मी देह आहे असं तर म्हणतो, पण पशुच्या योनीमध्ये मी गाढव आहे ते म्हणतंय, तिथं तेही त्याला स्मरण नाही आहे. तिथं मी देह आहे एवढं तरी स्मरण आहे ना. इतर योनीमध्ये तेही स्मरण नाही बरं का. त्याच्या पुढे वर्णन केले, दगडाच्या योनीला जावं लागतं, त्या दगडाला मी दगड हे सुद्धा त्याला कळत नाही, एवढं तिथं अज्ञान आहे. म्हणजे हा एक जन्म संपला की इथून पुढे सगळे अज्ञानाचे थर चढवण्याचे जन्म आहेत. अज्ञानाचे थर चढवण्याचे जन्म आहेत. 84 लक्ष योनीत एवढं अज्ञान चढत चढत गेलं, ते एका जन्मात कसं निघालो. हा, फक्त भ्रम काढायचा आहे, बाकी काही नाही बरं का. भ्रमच काढायचा आहे. हो, फार अवघड आहे. एवढा तो भ्रम पक्का झालाय, तो लवकर निघत नाही. या भ्रमाच्या निवृत्ती करता हे शास्त्र निर्माण झालं बरं का. भ्रमाच्या म्हणून तर तुकोबाराने वर्णन केले, चुकलिया वर्म फेरा पडे. एकदा वर्म चुकलं ना, मग ते फेरा पडला, भोगावंच लागतं बरं का. किंवा आणखी तुकोबाराने वर्णन केले काय, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी. हा, एका जन्मात विसरलो तर 84 लक्ष योनी फिरायची वेळ आली विसरल्याचा. मी ब्रह्म नसून मी देह आहे, हा एवढंच घडलं जीवनामध्ये बरं का. पुन्हा फेरा. म्हणून ती गोष्ट सांगितली जाते, ती कांदा एका गावामध्ये राहत होता. तो सगळ्याला म्हणत होता, मला कोणीतरी सोडा. लोक म्हटले, आम्हाला तुला बाहेर सोडायला वेळ कोणाला नाही, तुझं तू जा, तुला मी काहीतरी एक कला सांगतो. आपलं हे जे गाव आहे ना, त्या गावाला पूर्ण तटबंदी आहे बरं का. आणि एकच गावाच्या बाहेर पडण्याकरता काय आहे, रस्ता आहे. तर तू काय त्या भिंतीचा आधार घेऊन चालायला लाग, बरोबर दरवाजा आला की बाहेर पड, तुला बाहेर पडायला सोपं आहे. हा, चांगला आहे म्हणला, मला कोणाची गरज नाही, मी आता मी चालतो म्हणाला. आणि तो भिंतीला हात धरून चालायला लागायचा. चालत 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 दरवाजा जवळ आला, आणि दरवाजाच्या जवळ आल्यानंतर अंगाला खास सुटली बरं का. पण पाय चालूच. पाय पुढे चालू अंगाला खास आली, पुन्हा हात लावला, दरवाजा निघून गेला, भिंतच लागली पुन्हा. हा, पुन्हा फिरत फिरत आला, पुन्हा दरवाजाजवळ आली की अंगाला खास सुटायची. पुन्हा गावभर फेडा बरं का. तसं आपल्याला एकच बाहेर पडण्याचा दरवाजा आहे, मनुष्य देह एकच बाहेर पडण्याचा दरवाजा आहे. पण याच जन्मामध्ये नेमकी आसक्ती जागी होते. नेहमी आसक्ती जागी होते, आणि त्या आसक्ती मरेपर्यंत जात नाही. पुन्हा दरवाजाचा हात सुटतो आणि पुन्हा पुंतेला लागतो. आंधळ्यात आणि आपल्यात काय फरक नाही. पुन्हा भ्रम घालवण्याकरता जी देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, बुद्धीच्या द्वारा हा घालवायचा आहे बरं का. समजुतीचा फरक आहे, प्रत्यक्ष इथं क्रिया नाही. म्हणून ब्रह्मलीन गुरुवरी साखरे म्हणत परमार्थ समजुतीचा फरक, बाकी काय नाही. आता आपल्याला नाव ठेवले, कुठं कपाळावर चिठ्ठी लावल्या का हो? कुणाच्या कपाळावर चिठ्ठी सांगा बघू. तुझं नाव तेच कशावरून समजूत झाली बरं का. माझं आई वडिलांनी हे नाव ठेवलंय, आम्ही सांगितलं ठेवलं नाही, सगळं खोटं आहे, ते लबाड आहे, काय घुगऱ्या वाटल्या नाही, तुझं नाव ठेवलं नाही, काय तुला नावच नाही. नाही म्हणले, नाव ठेवलंय माझं नाव.
उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेवेलेनी नावेशी ओ देत उठे कुठपर्यंत मरेपर्यंत. अरे तुला नाव नाही आहे पण समजूत झाली पक्की, ती बदलत नाही ना. हा, बदलत नाही. फक्त समजुतीचा व्यवहार आहे, बाकी काही नाही बरं का. लग्न करणं म्हणजे काय, ही स्त्री तुमची बायको झाली, फक्त समजूत घातली का नाही. हा, नाव छापून बेंडबेजा वाजवून फटाके उडवून गावात वरात काढून ते म्हणते माझीच आहे बरं काही. प्रत्यक्ष काय दोघांच्या कापावर पट्टी लावल्या का, काहीच नाही हो. फक्त समजूत घातली, ही तुमची झाली, हा तुमचा झाला. त्या समजुतीवरती आयुष्यभर नांदतात का नाही माणसं. ही विपरीत समजूत झाली, तिथं ती व्यवहाराकरता झाली. आणि आज ही विपरीत समजूत झाली की मी देह आहे. पर मी देह आहे कुठं, त्याची पण काही चिठ्ठी लावल्या का, नाहीच आहे. मी ब्रह्म आहे त्याची तर पण कुठे चिठ्ठी लावलेली आहे का, नाहीच आहे. मग ब्रह्म आहे कशावरून आणि मी देह नाही कशावरून, हा भ्रम काढायचा आहे ना. मग सांगावं लागलं ब्रह्म नित्य प्राप्तच आहे, नित्य प्राप्तच आहे. देह नित्य प्राप्त नाही, तो येणारा जाणारा. ज्ञानोबरांनी अर्जुनाला उपदेश केला भगवंतांनी, अरे अर्जुना युद्ध कर. नाही मला, मी युद्ध करणार नाही, ना मारायचं आणि दुःख आपल्याकडे यायचं. अरे तुझी समजुती खुळी आहे, खुळी. जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वस्त्र विडीजे तसे देहांतराते स्वीकारेजे चैतन्य नातो. अरे जीर्ण वस्त्र झाले की टाकून देता का नाही, पुन्हा नवीन धारण करता का नाही. मग जुनं टाकताना दुःख होत नाही आणि नवीन धारण करताना आनंद होतो का नाही. मग तसंच देहाच्या बाबतीत समजा ना, आत्मा नित्यच आहे. हा, याची 75 वर्ष झाली म्हणजे जीर्ण झाला, आता टाकून द्या, आनंदाने टाकून द्या, रडू नका. हा, त्याचं आयुष्य संपलं, त्याचं आयुष्य संपलं, आता नवीन समजूत आहे ना. हा, पुन्हा झालेला भ्रम आहे, त्या भ्रमाच्या निवृत्ती करता हा उपदेश करावा लागला. हा, ज्या अर्थी तो प्राप्तच आहे, नित्य दुःख निवृत्तच आहे. पण का सांगायची बाळाजी, मध्ये भ्रम निर्माण झाल्यामुळे, भ्रम म्हणून अनेक दृष्टांत दिले त्याच्याकरता. आपलीच वस्तू आपणच आपल्या हाताने ठेवलेली असते, हा, ते आपल्याला सापडत नाही. आम्ही म्हणतो हरवली हरवली हरवली, तासाने 2 तासाने 2 दिवसांनी पुन्हा सापडली. सापडल्या पहिला फोन करतो, ओ महाराज सापडली बरं का. सापडली म्हणजे, अरे तुझ्या नाही सापडली म्हणाला. अरे सापडली म्हणजे गेली होती कुठं. मग सापडली हा शब्द कशावरून ठरला, हरवली होती. मी सुटलो म्हणजे हा कुठेतरी तुरुंगात होता. हा, सुटला शब्द लागलाय, त्याच्या सापेक्ष शब्द घ्यावा लागतो ना. मी आत्ताच सुटून आले हो, आता सुटून आले म्हणजे मग त्याचं कुठं होता सांगावं लागतं का, सिद्धच होतंय. हा, आता सुटून आलो म्हणजे हा, मी कुठंतरी कारागृहात होतो. सापडली म्हटली की हरवली, तो शब्द तिथं जागाच होतो. मग कशामुळं, मध्ये भ्रम निर्माण झालं आणि त्या भ्रमाच्या निवृत्ती करता हे सगळं सांगावं लागतं. म्हणून प्राप्तच आहे, फक्त भ्रम मांडल्यामुळं त्याचा स्वीकार करावा लागतो. या भ्रमाने ब्रह्मप्राप्तीची आणि संसार निवृत्तीची इच्छा होते. सारांश जीवास भ्रम आहे, म्हणून ब्रह्मप्राप्ती आणि संसार निवृत्ती अशा स्वरूपाचे प्रयोजन शास्त्र सांगते. म्हणून काय सांगायचं आहे त्या पहिल्या तरंगामध्ये, प्रयोजन काय, शास्त्र शिकल्यानंतर फल काय मिळणार आहे, प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती. कोणी म्हणले प्राप्तच आहे, नित्य निवृत्तच आहे, तुम्ही तिथं काय केलं सजावून, प्राप्तच आहे की नाही, नित्य निवृत्तच आहे ना. म्हणजे प्राप्तच आहे, नित्य निवृत्त आहे, ते तुम्हाला घरात मिळालं नसतं. इकडे कशाला आला असा, पंढरपूरला कशाला गेला असा, त्याच्याकडे कशाला गेला असा. अरे मध्ये भ्रम निर्माण झाला ना,
भ्रम निवृत्त करण्याकरता कोणीतरी त्रयस्थ लागतो. आपलाच आपण भ्रम निवृत्त करू शकत नाही. आपण अनेकांना भ्रमात घालतो. अनेकांना भ्रम निर्माण करतो, पण भ्रम निवृत्त करणं इतकं सोपं नाहीये. मग ते शास्त्राचं अध्ययन करावं लागेल. म्हणून तात्पर्य प्रयोजन सिद्धी करता पहिला तरंग आहे बरं का. सिद्धच आहे ते, पण ते सिद्ध करण्याकरता तिथं भ्रम मांडला आणि त्या भ्रमाची निवृत्ती करण्याकरता साधना सांगितली. दुसरा विचार सांगितला, ब्रह्मप्राप्ती भावरूप आणि बंध निवृत्ती अभावरूप असा भावाभाव मोक्ष घडत नाही ही शंका. वास्तविक या शंकेच्या समाधानात संसार निवृत्ती अभावरूप नाही एवढेच ग्रंथकारा सांगावयाचे आहे. मिथ्या पदार्थाचा नाश अभावरूप नसतो. रज्जूच्या ठिकाणी सर्प मिथ्या आहे, त्याचा नाश अन्य कोणत्याही रूपात न होता भ्रांती नाशानंतर रज्जू रूप होतो. म्हणजे कल्पित पदार्थाचा नाश अधिष्ठान रूप असतो. म्हणून मोक्ष केवळ भावरूपच आहे. भाव आणि अभाव असे दोन शब्द तिथं लागू पडत नाहीत. ती वस्तू नाहीच आहे, नाहीच आहे तिथं अभाव म्हणायचा संबंधच येत नाही. संबंधच नाही बरं का. दोरीच्या ठिकाणी सर्प भासला, नाहीच आहे तिथं. अभाव म्हणायचा संबंधच येत नाही. मग भासला, ज्ञान झाल्यानंतर कुठं गेला सांगितलं, तो अधिष्ठान रूप झाला. मग अधिष्ठानाचं अज्ञान असेल तर आपल्याला तिथं भ्रम निर्माण होतो बरं का. ज्ञानच ज्ञानाला नाही, ज्ञानच ज्ञानाचं ज्ञान करून देते ते भाग तो पुढचा झाला. पण आपल्याला कधी कधी ते ज्ञानच त्या ज्ञानाला अज्ञानात घालतं बरं का. आपल्याला सर्प दिसला दोरीवरती, सर्प दिसला म्हणजे तुम्ही तिथं सर्प मांडला का नाही, सर्प मांडला म्हणजे ते ज्ञान तुम्हाला झालं का नाही. पण परिणाम त्या ज्ञानाचा परिणाम ते त्या दोरीला त्यांनी झाकलं. दोरीला झाकल्यामुळं दोरीचं अज्ञान हे सर्पाच्या निर्मितीला कारण आहे. सर्पाच्या निर्मितीला कारण आहे. मग आता काय करायचं? ज्याचं अज्ञान झालं त्या अज्ञानामुळे भ्रम निर्माण झाला, त्याचं ज्ञान करून घ्यायचं. ज्ञान करून गेलं की भ्रम राहतच नाही. म्हणून भाव आणि अभाव रूप नाही, एकच भाव स्वरूपच मोक्ष आहे. तो नित्यच आहे. तिथं कोणत्या वस्तूचा अभाव नाही. तो ज्ञान स्वरूपच आहे. त्याची सिद्धी करण्याकरता कोणाची गरज नाही, कोणाची गरज नाहीये. आकाशामध्ये आपण सूर्य पाहतो. सूर्य पाहिल्यानंतर कधी कधी ढग आडवे येतात. ढग आडवे आले की सूर्य दिसत नाही. लोक म्हणतात सूर्य गेला. कुठे गेला? सूर्य गेला. गेला कुठं? सूर्य गेला नाही, सूर्याच्या समोर आडवे ढग आले. सूर्य जाग्यावरतीच आहे. सूर्य जाग्यावरतीच आहे. फक्त पाहणाऱ्याला त्या सूर्याकडे जात असताना मध्ये ढगाने झाकण धरलं, ढगाला दिसू दिलं नाही. ज्यावेळी ढगाच्या प्रतिबंधामुळं सूर्य दिसायचा बंद झाला, त्यावेळी ढगामुळं दिसायचा बंद झाला असं कोणी म्हणत नाही. सूर्यच गेला म्हणतात माणसं. सूर्यच गेला. सूर्य तिथं आहेच. मग त्या सूर्याची सिद्धी करण्याकरता काय करावं लागेल? काय नाही, फक्त ढग बाजूला घालवायचे. ढग बाजूला गेले की सूर्य आहेच, तो जाग्यावरतीच आहे. तो भावरूपच आहे. तसं ते आपलं स्वरूप जाग्यावरतीच आहे. त्याची कुठून आणायचा व्यवहाराचा काही नाही. लक्षात ठेवा. बऱ्याच गोष्टीचं वर्णन केले. माणसं जमिनीवरती बसतात आणि ज्या जमिनीवर बसतात त्याच्याच खाली पैशाचा हंडा असतोय. पैशाचा हंडा असतोय आणि तो सगळ्यांना विचारतोय, हंडा कुठं आहे, हंडा कुठं आहे? हा हंड्यावरतीच बसलाय बरं का.
त्या हंड्यावरती बसून रोज भीक मागतोय, भीक. ज्ञानोबांनी वर्णन केले, त्याला दरिद्री म्हटले, दरिद्री बरं का. अरे तुझ्या जवळच हांडा आहे, त्या हांड्यावरती बसूनच तू आज दारिद्र्याचं दुःख भोगतोयस. तसं आत्मस्वरूप म्हणजे हांडाच आहे, पण मी देह म्हणण्याची बुद्धी निर्माण झाली, दारिद्र्य आहे. आणि परिणाम दुःख भोगायला लागला आपल्याला. एका देहामुळे याच्या दारात जा, त्याच्या दारात जा, ह्या जन्मात जा, त्या जन्मात जा. दुःख भोगणं म्हणजे दारिद्र्य. कशामुळं? हांड्यावरतीच बसलाय. आत्मरूप हाच हंडा, तो ज्ञानस्वरूप आहे. त्याचं ज्ञान आपल्याला नाही आहे. शेतामध्ये विहिरीमध्ये पाणी आहे, एकाला सांगितलं पाणी आहे का बघून ये जा. तो आला शेताकडे, विहिरीकडे गेला, त्या विहिरीवरती पूर्ण शेवाळ होत, त्याला पाणी दिसतं ना. हो पाणी कुठंच नाही म्हणाला, पाणी कुठंच नाही. ते म्हणले ठीक आहे म्हणले, मी येतो म्हणले. पाणी येतं नाही कुठं? अरे विहीर आहे. अहो पाणी कुठे म्हणाला विहिरीला. असं कर म्हणले, वर शेवाळ आले, हे बाजूला का? हो आहे 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 म्हणाला. हा नाही म्हणत होता, पाणी नव्हतं का? होतं, पण त्याच्यावरती शेवाळ आल्यामुळे ते दिसलं नाही. पण प्राणी पाणी प्राप्तच आहे, त्याचा अभाव नाही आहे, फक्त त्या शेवाळाने ते झाकलं. तसं मोक्ष भावाभावरूप नाही आहे. तिथं अज्ञान नाहीच आहे, त्याला अभाव म्हणायची गरजच नाही. मोक्ष तो नित्य आहे, तो भावरूप आहे, म्हणून भावारूप नाही. एवढेच ग्रंथकारा सांगावयाचे आहे. मिथ्या पदार्थाचा नाश अभावरूप नसतो. रज्जूच्या ठिकाणी सर्प मिथ्या आहे, त्याचा नाश अन्य कोणत्याही रूपात न होता भ्रांती नाशानंतर रज्जूरूप होतो. प्रत्यक्ष तिथं कोणती क्रिया घडत नाही. क्रिया सापाला मारलेलं नाही, फक्त ज्ञान झालं, फक्त ज्ञान झालं बरं का. प्रत्यक्ष कुठला उपाय तिथली क्रियाच नाहीये, तो जाग्यावरतीच आहे. मग तिथं काय सांगितलं? अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप होतो. अधिष्ठानाच्या अज्ञानामुळं आपल्याला ही प्रतीती येते, भ्रम निर्माण होतो. म्हणून भ्रांती नाशानंतर रज्जुरूप होतो, म्हणजे कल्पित पदार्थाचा नाश अधिष्ठान रूप असतो. म्हणून मोक्ष केवळ भावरूप आहे. ह्या दोन गोष्टी अनुबंधापेक्षा जास्त आहेत. नवीन वाचनारास आरंभीच हे समजणे कठीण आहे, पण मुख्य सिद्धांताचे सूत उवाच ग्रंथकारांनी करून ठेवले आहे इतकेच. याप्रमाणे या तरंगात अनुबंध चतुष्टय व वर दाखविलेले दोन विषय एवढे प्रतिपादन केले आहे. एक अनुबंध या ग्रंथाचा समजला आणि हे दोन मोक्षाचे भाव समजले की तुम्हाला कृतार्थ व्हायला काय अवघड नाही, कठीण आहे. एवढंच या पहिल्या तरंगामध्ये सांगायचं आहे. मग त्याच्याकरता त्या संबंधाने ज्ञान साधनाचा विचार मांडला. पण मुख्य काय? अनुबंध चतुष्टय लक्षात आला पाहिजे आणि मोक्षाचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे. आणि मोक्षाचं स्वरूप आपल्याला लक्षात आलं की आपल्याला आपल्या जीवनातली भ्रांती जाईल. हेच मुख्य या ग्रंथकर्त्यांना सांगायचं आहे आणि हेच आपण जीवनामध्ये लक्षात ठेवायचं आहे. प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती, एवढंच आहे. फक्त बोलण्याचा व्यवहार आहे, क्रियेचा व्यवहार नाही. कोणतीही क्रिया इथं करायची नाही. याला काय काठी लागत नाही, कुऱ्हाड लागत नाही, पेन लागत नाही, वही लागत नाही, काही लागत नाही. फक्त बुद्धी जाग्यावर आली पाहिजे. म्हणून सांगावं लागलं, शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. लोक म्हणतात ते आमच्या बुद्धी शिरत नाही, अशुद्ध आहे. शुद्ध करा, शिरेल. हे विचार शिरत नाहीत आपल्या बुद्धीमध्ये का? अशुद्ध बुद्धी आहे. या प्रपंचामध्ये राहून 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 त्या बुद्धीवरती आवरण आलेत आणि ती ग्रहण करायला तयार नाही. लक्षात ठेवा, फक्त ती बुद्धी शुद्ध केली पाहिजे, ती साधनेने होते. म्हणून ज्याचा अधिकार आहे त्या अधिकाऱ्याच्या लक्षात लवकर येतं. म्हणून या तरंगाचं तात्पर्य काय लक्षात ठेवा. अनुबंध चतुष्टय ग्रंथकर्त्यांना मुख्य सांगायचं आहे आणि तो सांगून मोक्षाचं नेमकं स्वरूप काय आहे ते विचाराने पटवून या दोन गोष्टी जर लक्षात आले की आपल्याला या तरंगाचं रहस्य लक्षात
येईल तेव्हा या ठिकाणी पहिला तरंग पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या तरंगाचं वाच्य करू आणि थांबवू. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. प्रथम तरंगात अनुबंधाचा संक्षिप्त विचार सांगितला. त्याचा विस्तार या तरंगात सांगावयाचा आहे. आदी कार्याच्या वर्णनात मुमुक्षुता सांगितली आहे आणि मोक्षाच्या इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. मोक्ष स्वरूपात 1 कारण सवर्तमान जगन्निवृत्ती व 2 ब्रह्मप्राप्ती असे 2 अंश आहेत. त्यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणाशी होत नाही इतके नाही, तर सर्व जीवास विषय सुखाशीच इच्छा आहे. म्हणून साधन चतुष्टय अधिकारी असणे संभवनीय नाही. याकरता ग्रंथाचा आरंभ निष्फल आहे असे पूर्व पक्षाच्या मताने प्रतिपादन करतात. या तरंगाचा आरंभ होताना सुद्धा शंकेतूनच सुरुवात झालेली आहे. पहिल्या तरंगात जे सांगितलं त्याला धरून पूर्व पक्षाने पुन्हा शंका निर्माण केलेली आहे. त्याचा विचार आपल्याला पुढच्या तरंगामध्ये करायचा आहे. पुढच्या पाठात करू. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.